लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर हादरलंय। 22 वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून केलेल्या अमानुष मारहाणीचा आणि खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हुंड्यासाठी हा निर्दयी हत्या झाल्याचा आरोप मुलींच्या वडिलांनी केला आहे। मृत अंजली नवनाथ जरीपटके हीच आयुष्य काही वर्षांपूर्वी नवा संसाराच्या स्वप्नांनी उजळलं होतं, पण सासरच्या जुलूमखोरांनी अखेर तिचा जीव घेतला। या संपूर्ण घटनेने केवळ उदगीरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे। मला न्याय पाहिजे, माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे। लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील गोपाळनगर परिसरात गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास हा प्रकार घडला। 22 वर्षीय अंजली नवनाथ जरीपटके हिला तिच्या सासरच्या लोकांनी निर्दयपणे मारहाण केली। शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत गळ्याला दोरी लावून घरातील फॅनला लटकवलं गेलं। इतकंच नाही तर मृत अवस्थेतच तिला सरकारी दवाखान्यात नेऊन दाखल केलं आणि तेथे तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। मी तिची बारकी बहीण बोलते, माझं नाव लक्ष्मी अमित वाघमारे आहे। मला न्याय पाहिजे सर, मी दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही। आज माझी सोन्यासारखी बहीण तिथं आहे, अहो तिने अशी पडल्या, तिच्याकडे बघितलं तर तिने मला सोडून गेली असं पण वाटत नाही। मला न्याय पाहिजे, माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे। त्यानं जसं तिला केलंय का नाही मला तसंच करायला पाहिजे। कधी आम्ही तिला सुखानं बोलाय नाही, लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता, त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता, असला नराधम होता तो। घरचे माणसं त्याला त्याचा बाप भाऊ बहिणीचा पोरगा ही कळत नव्हता का, त्यांनी त्याच्यावर पण डाऊट घेत होता। या प्रकरणात मृत विवाहितेचे वडील गणपती लिंबाजी कांबळे राहणार धामणगाव तालुका शिरूर अनंतपाळ यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पती नवनाथ जरीपटके, सासरे गंगाराम जरीपटके आणि सासू किशाबाई जरीपटके तसेच शालू रामदास लांडगे, दीर सोमनाथ जरीपटके आणि साईनाथ जरीपटके या 6 जणांवर हुंड्याच्या कारणावरून मारहाण करून खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मी गणपती लिंबाजी कांबळे राहणार धामणगाव तालुका शिरूर अनंतपाळ येथील रहिवासी असून माझ्या मुलीचे लग्न 2020 साली उदगीर येथील नवनाथ जरीपटके यांच्याबरोबर झाले आणि लग्न झाल्यापासून 6 महिन्यानंतर तिचा छळ सुरू झाला, शारीरिक मानसिक छळ सुरू झाला आणि सातत्यानं वारंवार त्रास देऊन एक मुलगा झाला तरी सारखा छळ चालूच होता। तरी 5-6 महिने मी गावी नेलो, परत चांगलं राहतो म्हणून आणून माझ्या मुलीला गळा दाबून तिचा खून करण्यात आला आहे। तरी मला न्याय मिळावा। अंजलीला सतत हुंड्याच्या मागणीसाठी त्रास देण्यात येत होता, तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावं लागत होतं। अखेर या अत्याचाराला ती बळी पडली। घटनेनंतर नातलगांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलीला न्याय द्या अशी आक्रोशपूर्ण मागणी केली। सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे करीत आहेत आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। या घटनेमुळे स्त्री सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे।